तर या 8ही मतदारसंघातील बिग फाईट्सवर एक नजर टाकूयात। कोणाविरुद्ध कोण लढतंय त्यावर एक नजर। परभणीमध्ये बिग फाईट रंगतेय ती महादेव जानकर विरुद्ध संजय जाधव, शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव। हिंगोलीमध्ये बिग फाईट रंगतेय ती बाबूराव कोहळीकर विरुद्ध नागेश अष्टीकर, शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे। नांदेडमध्ये प्रताप चिखलीकर विरुद्ध वसंतराव चव्हाण, बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधव विरुद्ध नरेंद्र खेडेकर, इथेही शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच फाईट रंगणार आहे। अकोल्यामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळेल। भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्यात लढत असणार आहे। अमरावतीमध्ये भाजपच्या नवनीत राणा विरुद्ध काँग्रेसचे बळवंत वानखेडे, रामदास तडस विरुद्ध राष्ट्रवादीचे अमर काळे असा सामना रंगेल। यवतमाळ वाशिममध्ये कोणामध्ये बिग फाईट आहे बघा। शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री पाटील विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख, आणि या मतदारसंघात काय सध्या वातावरण आहे तेच जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आहेत सोबत, तसंच अमरावतीमधनं अमर काणे आहेत आणि देवेंद्र कोल्हटकर माहिती देतील। मी सुरुवातीला जातोय अमर काणेंकडे। अमर, अमरावतीत अखेर मतदान पार पडते, सध्या काय वातावरण आहे, कशी परिस्थिती आहे? अगदी अवघे काही तास राहिले आहे तन्मय, आणि खरं तर सोसाट्याचा वारा सुटलाय या संपूर्ण परिसरामध्ये, उष्ण असा। पण ही उष्णता जास्ती जाणवते ती राजकीय वातावरणामुळे। इथे तिरंगी लढत आहे प्रामुख्याने, म्हणजे नवनीत राणा असो किंवा काल ज्या पद्धतीने बच्चू कडू यांचे आरोप प्रत्यारोप झाले राणा विरुद्ध बच्चू कडू, यामुळे ही लढत पूर्णपणे तिरंगी झाली आहे। अतिशय चुरशीची ही संपूर्ण लढत आहे। एकीकडे काँग्रेसचे उमेदवार, दुसरीकडे राणा आणि तिसरीकडे कडू यांचे उमेदवार बुब, अशी ही तिरंगी लढत आहे। त्यामुळे सगळ्यांचं लक्ष जे राहणार आहे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये ते अमरावतीच्या लढतीकडे, आणि दुसरी अजून एक महत्वाची लढत जी होते आहे ती अकोल्यामध्ये होत आहे, कारण की आंबेडकर तिथून लढत आहे। तिथे सुद्धा एक तिरंगी अशी लढत आहे। अतिशय चुरशीचं वातावरण तिथे सुद्धा आहे। आणि बुलढाण्यामध्ये सुद्धा रविकांत तुपकर ज्या पद्धतीने जोर लावत आहे, शेतकऱ्यांचे मुद्दे ज्या पद्धतीने जोरकस पद्धतीने रेटत आहे, त्यामुळे तिथे सुद्धा एक दोन शिवसैनिकांमधल्या लढतीमध्ये तुपकर कोणाचे किती मतं घेतात यावर बरंच काय निर्भर आहे। आणि एकमेव जी लढत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं जी उमेदवारी देण्यात आली आहे अमर काळे यांना, त्यांच्याकडे पण सुद्धा सगळ्यांचं लक्ष राहील, कारण की शरद पवार यांनी त्यांच्याकरता 3 सभा घेतल्या, म्हणजे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळेस, आणि त्यानंतर 2 सभा घेतल्या। उद्धव ठाकरे सुद्धा आले होते, त्यामुळे अमर काळे विरुद्ध रामदास तडस ही वर्ध्याची लढत सुद्धा अतिशय चुरशीची होताना दिसत आहे। एकूणच 5ही ज्या मतदारसंघ, पश्चिम विदर्भ आणि एक पूर्व विदर्भातल्या वर्धा, असे सगळे जे मतदारसंघ आहेत तिथे सगळीकडे चुरशीच्या लढती आहे। पहिल्या टप्प्यात ज्या लढती झाल्या ते सामान्यतः दुहेरी झालेल्या, पण या टप्प्यामध्ये बऱ्याचशा लढती या तिहेरी होताना दिसत आहे आणि अतिशय चुरशीचं लढत आहे। आणि खास करून अमरावतीतलं पारडं कोणाकडे जातं, कारण की अमरावतीचा एक इतिहास सुद्धा वेगळा लागलाय। प्रस्थापितांना धक्का देण्याकरता अमरावती नेहमीच ओळखण्यात येते, त्यामुळे ज्या पद्धतीने शेवटल्या क्षणापर्यंत प्रचार करण्यात आला आणि कालपासून ज्या पद्धतीने संघटनात्मक जे कार्य सगळ्या संघटनांकडून सुरू आहे, खास करून बच्चू कडू यांचा सुद्धा ग्रामीणमध्ये चांगला पकड आहे, त्यांची संघटना सुद्धा मजबूत आहे, भाजपाची संघटना सुद्धा मजबूत आहे, पण ती राणा यांना कितपत मदत करते हे सगळ्यात महत्वाचं आहे। आणि तिसरं, काँग्रेस सुद्धा सक्रिय झालं आहे, ज्या पद्धतीने राहुल गांधी यांनी सुद्धा आरोप केले तिथे, त्यामुळे अमरावतीकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। नक्कीच अमर, तुम्ही आमच्यासोबत असंच राहा। मी नांदेडला विशालकडे जाणार आहे। विशाल, काय सध्या परिस्थिती? तन्मय, खरं तर हा काळ थोडं उमेदवाराची धाकधूक वाढवणार आहे असं आपण म्हणू शकतो। गेली 15 ते 20 दिवस जोरदार प्रचार झाला आणि त्या प्रचाराचं फळ उद्या मतदानाच्या रूपात उतरणार आहे, आणि नक्की हे फळ कुणाला मिळणार आहे याची प्रत्येकाच्याच मनात धाकधूक असते। खरं तर मराठवाड्यात 3 ठिकाणी हे सगळं मतदान आहे, आणि त्यात महत्त्वाच्या लढती म्हणजे नांदेडची ही प्रमुख लढत आहे। प्रताप पाटील चिखलीकर हे खासदार आहेत स्टँडिंग, मात्र नांदेडमध्ये एक मोठी घडामोड गेल्या काही महिन्यात घडली होती, आणि ती म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसला रामनाम ठोकत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश मिळवला होता, आणि त्यानंतर या निवडणुकीची सगळी जबाबदारी ही अशोकराव चव्हाणांना देण्यात आलेली होती। अशोकराव चव्हाणांनी ही लढाई अस्तित्वाची केली होती। जर ते जिंकून
उमेदवाराला आणू शकले तर त्यांचं राजकीय पुढचं भवितव्य ठरणार आहे, अशा पद्धतीची नांदेडमध्ये चर्चा आहे. त्यामुळं उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर जेवढे फिरले नाहीत तेवढा प्रचार अशोकराव चव्हाणांनी केला आहे आणि प्रताप पाटील चिखलीकरांना निवडून आणण्यासाठी त्यांनी दिवस रात्र एक केली आहे. त्यामुळे निश्चितपणे ही एक महत्त्वाची लढत आहे, कारण खुद्द नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा इथं प्रचाराची धूर उडवला होता. त्यामुळे निश्चितपणे ही एक महत्त्वाची लढत आहे. दुसरी भाजपसाठी म्हणजे महायुतीसाठी एक महत्त्वाची लढत ती म्हणजे परभणीची, कारण रासपचे महादेव जानकर तिथं आहे. खरं तर बाहेरचा उमेदवार लादला अशा पद्धतीची काही दिवस आधी तिथं चर्चा सुरू होती आणि तिथले स्थानिक जे सध्याचे खासदार आहेत बंडू जाधव, गेली ते 2 टर्म खासदार आहेत, त्याच्या आधी ते आमदार होते आणि त्यांचं मोठं वलय त्या ठिकाणी आहे. त्यामुळं कुठंतरी त्यांना एज मिळणार अशा पद्धतीची चर्चा सुरू होती. त्यामुळं जोरदार रस्सीखेच असलेली ही जागा आहे. एकदम तुल्यबळ लढत, अगदी काटेकी टक्कर असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. आणि महायुतीला तिथं महादेव जानकरांना निवडून आणायचं आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सभा घेतली आणि ती खूप जास्त प्रतिष्ठेची जागा महायुतीसाठी आहे. तिसरी महत्त्वाची लढत म्हणजे ती हिंगोलीची आहे. बाबूराव कदम, नागेश पाटील आष्टीकर दोघंही हदगावचे, दोघंही माजी आमदार. या सर्व परिस्थितीमध्ये हे दोघं हदगाव म्हणजे नांदेड जिल्ह्यातनं आले, आता हिंगोलीमध्ये निवडणूक लढवत आहेत. खरं तर तिथं सुद्धा एक काट्याची टक्कर आहे असंच आपल्याला म्हणता येईल, कारण तिथले जे उमेदवार होते त्यांना जी दुसऱ्यांदा तिकीट देण्यात आलं होतं त्यांना शेवटच्या क्षणी बदलण्यात आलं. बदलण्यात आल्यानंतर तिथं बराच काळ गोंधळ झाला, भाजपचं नाराजी राट्य तिथे रंगलं. त्याच्यानंतर उमेदवार बदलण्यात आला आणि त्यानंतर त्या उमेदवाराचा भाजपनं प्रचार केला नाही अशा पद्धतीचाही आरोप झाला. त्यामुळं देवेंद्र फडणवीस 2 वेळेस तिथे आले, त्यांनी स्वतः प्रचार केला आणि कार्यकर्त्यांना हलतं केलं. त्यामुळे तीही एक महत्त्वाची लढत आहे. खरं तर गेल्या निवडणुकीमध्ये नांदेड ही भाजपची होती, परभणी आणि हिंगोली ही उद्धव ठाकरेंची होती म्हणजे शिवसेनेची होती. मात्र आता विभाजन झालं आहे आणि हिंगोलीमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना, दोघेही जुने शिवसैनिक यांच्यातली ही लढत आहे. तर परभणीमध्ये महादेव जानकर आता आपलं नशीब आजमावणार आहे. तन्मय. अगदी विशाल, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. मला देवेंद्रकडे यायचं. देवेंद्र, केवळ महाराष्ट्रच नाही तर इतरही 12 राज्यांमध्ये 89 जागांवर खरं तर मतदान पार पडणार आहे. ओव्हरऑल विचार केला तर सध्या काय चित्र आहे, काय वातावरण? नक्कीच तन्मय, उद्या लोकसभा निवडणुकांचा दुसरा टप्पा पार पडणार आहे. देशपातळीवर आपण बोलायचं झालं तर 12 राज्यांमध्ये 89 जागांवरती हे मतदान जे आहे ते पार पडणार आहे. आणि सर्वाधिक जर या जागा आपण बघितल्या तर कर्नाटक असेल, केरळ असेल, महाराष्ट्र असेल, राजस्थान असेल, इथल्या लढतींकडे विशेष असं लक्ष असणार आहे. खास करून आपण बिग फाईट्स जर बघितल्या तर राहुल गांधी असतील, शशी थरूर असतील, तेजस्वी सूर्य असतील, हेमा मालिनी, अरुण गोविल अशा अनेक जे दिग्गज आहेत ते उद्या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. त्यामुळे मतदारांचा नेमका कौल कसा असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. उद्या मतदानाचा दुसरा टप्पा पार पडतो आणि कशा पद्धतीने हे सगळं मतदान पार पडतं याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. नक्कीच विशाल, अमर आणि देवेंद्र, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल आभार, धन्यवाद.